चलो फ्लफी झोपलाय ना. बाय. मग कुठे चाललो. येस माझी ब्रायडल नेल्स करायला आम्ही निघतोय. ब्रायडल नेल्स आणि फेशियल वगैरे. किती दिवस बाकी आहेत. 3 दिवस बाकी आहेत. तिघं पण निघालोय. गणेश दादा आम्हाला सोडतोय आणि आम्ही दोघी आज जवळजवळ येस आणि आम्ही दोघी जणी 7-8 तास बाहेरच असणार आहोत आता. फेशियल प्लस नेल्स वगैरे सगळं करत. तर दाखवते तुम्हाला छोटे छोटे क्लिप्स की आम्ही कुठून करतोय नेल्स वगैरे वगैरे. आणि मी लोकेशन पण मेन्शन करेन. मध्ये नाही बस बस तिथे तर हे येईल ना. हो इक्वल आहे. हॅलो गाय. तो म्हणतोय की जाऊ नको चिव. फ्लफी बोला तर मी नाही जाणार. केदारला काय जायची तू ये. तू ये. गोल्डन पर्सनची मेहंदी. आमच्या गोल्डन पर्सनची मेहंदी आज. तुझी टिकली बघ कुठे गेली. अरे मीच लावली ती घाई घाई. खाला ताई काय डायरेक्ट खाला. जाऊ दे गेली ती. नवीन लावायची फेकून दे. हा एकदम परफेक्ट नाही लागली. तुमच्या चेहऱ्याला ग्लो आला चांगला. यांच्या दोघांच्या चेहऱ्याला बेसन लावून घ्यायचं. चला बाबा आपण दोघं. थकलीस ना खूप. बसून बसून थकली. हां किती वाजता उठलीस तू. 5:15 उठली आहेस. शपथ छान. काय घंटी हलव्या वाजती का. काय तिला म्हणतात झुमका. ओ झुमका. आता बघ ताईला विचारलं ताई हो घंटी हो बोलली म्हणून तर विचारलं मग हलवल्यावर वाजती का. झालं फक्त फ्रंटची मागे पायाला लाईटवर डार्क आहे ना ते. चल मेहंदी थंड असते ना. मग ते पूर्वी काय करायचे की म्हणजे रोलर कोस्टर असतं इमोशन्स. नवरी किंवा नवरा पण इव्हन लग्न होतंय म्हणून मग ते ना हात डुबवायचे डायरेक्ट मेहंदीमध्ये. हात डुबवायचे आणि असं करायचे की हात थंड राहतील म्हणजे डोकं आणि हे सगळं म्हणजे कान राहते. डिझाईन मध्ये आपण लावतो असं. पण कला आहे मेहंदी. फायनल लुक आहे ना. नंतर काही नाही ना.